एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता लक्ष ज्यांचं आहे त्यांच्या लक्षात येईल की जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मरावं लागणार नाही असा ठाव दिला. या मृत्यू लोकात मरावंच लागणार नाही अशी अवस्था मिळते का? सरळ गोष्ट आहे, मरावंच लागणार नाही अशी नाही कळत का तुम्हाला? मी सोपं बोलवतो. मला सांगा, कोणाला इथं असं वाटतं बसल्यापैकी बा की मी मरणारच नाही? हां, जावंच लागणार आहे. तिकडं मागच्यांना काय वाटत आहे? आम्हाला काहीच वाटत नाही म्हणा, आम्हाला इकडून मरणाचा वास सुटला आहे जेवणाचा, तू उरकून घे. आम्हाला एकच वाटत आहे, तू कधी उरकशील, हे की नाही? डोक्यात आमच्या दुसरं काही गणित नाही. बरं, त्याच्यात जेवणाच्या पंक्ती अगदी जवळ आहे, त्यांनी भाज्या बिज्या तिथं आणून ठेवलेल्या आहेत पातीले, घमघमाट सुटला आहे. मरणच येणार नाही असं कोणाला वाटते का? जाऊ दे, अवघड आहे. तुम्हाला अजून सोपं करून विचारितो. मला सांगा, कोणाला वाटत बुवा कीर्तन संपल्या आपण माराव? मग तर बोलणंच नको. तू आपला तिकडे कीर्तन करणे तर चोलंगणात जाय, आम्हाला नको विचारू, तूच मर तिकडं, हे का नाही? कोणाला आवडते? आगा मर बोलणं साहसी. माऊली म्हणते मर म्हटलेलं सुद्धा सहन होत नाही. मृत्यूलोक इतका. माने एक गोष्ट लक्षात ठेवा, या लोकाचं नावच मृत्यूलोक आहे. इथं कोणीच मरल्या वाचून तसं जा, मरावं प्रत्येकाला लागेल. इथं मरणा वाचून राहणारं कोणी जन्माला नाही. आणि किती हुशारपणा करा, एक दिवस मारावंच लागेल. एक कथा सांगितली जाते खूप सुंदर. एक दिवस काय झालं, भगवंताच्या दरबारामध्ये वैकुंठामध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता. लक्ष मायकट ठेवा. आणि त्या स्नेहभोजनासाठी सगळ्यांना निमंत्रण होतं. सगळे देवता येत होते, आपले वाहनं लावत होते आणि आतमध्ये जात होते. वैकुंठाच्या दरवाज्यावरती गरुड महाराजांना भगवंतांनी आपलं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून स्वागतासाठी ठेवलं होतं. कुणी आलं का त्यांचं स्वागत करावं. गरुड महाराज उभे होते आणि प्रत्येक देवता येत होती, आपली वाहनं बाहेर लावत होती आणि आतमध्ये येत होती भोजनासाठी. यमराज महाराज गडबड आले, कुठंतरी धावपळ होती त्यांच्या मागं, ते उशिराच आले. त्यांनी आपलं वाहन लावलं आणि नेमकं त्या गरुडाच्या शेजारीवरती वैकुंठाच्या दरवाजावरती एक कबूतर बसलेलं होतं. आणि ते यमराज महाराज जसे आले तसे घाई चालता त्यांचा पायात पाय गुंतला आणि ते त्या द्वारावरती पडले. खाली पडले तर ते खाली पडल्यानंतर उठून उभं राहताना गरुड महाराज पुढे गेले, त्यांचा हात धरला, उभं केलं. यमराज जसे उभं राहिले तसे उभं राहिले आणि उभं राहताना त्यांचं नजर अशी त्या वैकुंठाच्या दरवाजाच्या वरती ते कबूतर बसलेलं आहे का, तुमच्या ऐक ध्यानात, त्या कबुतराकडे गेली. कबुतराकडे नजर गेली तर यमराज कबुतराकडे पाहून हसले आणि आतमध्ये निघून गेले. ऐकलं तुम्ही? आतमध्ये गेले. पण जसं कबुतराकडे पाहून यमराज हसले तसं कबुतराला घाम फुटला ना. कबुतराला वाटलं काय यम हसलाय, काय साधं काही गंमत आहे काय? यम हसणं म्हणजे काय साधी गंमत नाही. कबुतराला लक्षात आलं, ज्या अर्थी यम हसला त्या अर्थी राम बोलो भाई मुक्काम पोस्ट मसन कैन तिथून पुन्हा यायचंच नाही. लक्षात आलं कबुतराच्या. पण मग आता सुटायचं कसं? मग गरुड महाराजांकडे गेले. कबूतर महाराज म्हणतात गरुड महाराजांना, गरुड महाराज वाचवा मला, काय झालं? म्हणजे आता तुम्हीच वाचू शकता. म्हणजे झालं काय? म्हणे यमराज महाराज आले, म्हणे आले, पडले, म्हणे पडले, उठले, म्हणे उठले, पण त्यांनी माझ्याकडे पाहिलं. बरं, मग म्हणजे पाहिलं तर जाऊ द्या, मरू द्या, नुसतं पाहण्याने काय फरक पडत नाही. पण ते माझ्याकडे पाहून हसले. ते ज्या अर्थी माझ्याकडे पाहून हसले त्या अर्थी माझं नक्कीच इथून जाणं आहे. काही करा, मला वाचवा. गरुड म्हणे काळजी करू नको, यांना सगळ्यांना मध्ये बसू दे. वदनी कवलेचा आवाज आला, हे जेवायला बसले का मग तुझी व्यवस्था करतो. आता गरुड बसल्यानंतर लगेच सगळे जेवायला बसले. गरुडाने कबुतराला बोलवलं, आपल्या पाठीवरती बसवलं आणि 7 समुद्राच्या पलीकडे एका गुफेमध्ये नेऊन ठेवलं. म्हणे आता काही भीती, म्हणे आता काही भीती नाही, तुमचे फार उपकार झाले, तुम्ही वाचवलं, जन्मोजन्मी तुमचे उपकार विसरायचो नाही. गरुड म्हणे येऊ का? म्हणे या. गरुड पुन्हा आलं आणि येऊन गरुड पुन्हा स्वागताच्या कक्षावरती येऊन बसलं. देवतांची जेवणं झाली आणि जेवणं झाल्यानंतर ते निघायला लागले. पण गरुडाच्या मनामध्ये शंका होती की बाबा यमराज कबुतराकडे पाहून का असले. जसे यम आले तसे गरुड महाराज त्याच्या समोर गेले. यम महाराज तुमच्याकडे एक काम आहे. म्हणे काय काम आहे, बोला ना. शक्यतो माझ्याकडे तसं मोक्कार कोणाचं काम राहत, यमाकडं काही काम आहे का तुमचं? राहतच नाही. पण तुमचं काय बा? गरुड म्हणे माझं एक काम आहे. म्हणे काय? म्हणे तुम्ही येत्या वेळी ज्यावेळी आलात तिथं पडलात, तुम्ही कबुतराकडे पाहिलं पण पाहण्याबद्दल काय नाही, तुम्ही हसले का? म्हणे यम म्हटले की गरुड महाराज माझं एक काम आहे आणि माझा एक स्वभाव आहे. मी जर कोणाकडे पाहिलं तर मी कुठेही पाहत नाही, मी त्याचं कपाळ पाहतो. आणि कपाळावरती 2 तारखा छापलेल्या असतात, एक जन्माची आणि एक मृत्यूची. 2 तारखा असतात आणि त्याच्या खाली ठिकाण छापलेलं असतं मृत्यूचं. म्हणे मी कबुतराचं कपाळ पाहिलं आणि त्याचं कपाळ पाहून मला हसायला आलं. म्हणे काय? म्हणे त्याच्या कपाळावरती आजचा मृत्यू लिहिलेला आहे.
पण तो मृत्यू इथून 7 समुद्राच्या पलीकडे एक गुफा आहे आणि त्या गुफेमध्ये एका मांजराच्या तोंडात त्याचे मृत्यू आहे. मी विचार केला बाबा, देवाच्या दारातलं कबूतर किती भाग्यवान आहे. हे किती उडालं तर आजच्या 7 समुद्राच्या पलीकडे जाणार नाही. काय भाग्यवान कबूतर आहे, म्हणून हसलो. इकडं गरुडालाच घाम फुटला. गरुड म्हणे काय सराव म्हणे, मी नेऊन पोच करेल तिथं. या मृत्यूचा तडाखा इतका विचित्र आहे महाराज. इथं किती वाचायचा प्रयत्न करा, वाचणार नाही. एकाच गोष्टीनं आपण वाचू शकतो, ते उत्तम कर्माने वाचू शकतो. चांगले कर्म जर कराल तर देहरूपाने जरी आम्ही शिल्लक राहिलो नाही तरी सुद्धा उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमचे उरे.